मित्रांनो नमस्कार। आज आमची सकाळ खूप चांगल्या कामाने झाली आहे। अजून आमची अंघोळ सुद्धा झालेली नाही। आम्ही जसे उठलो तशी मी 2 महिन्यापूर्वीची झाडं लावलेली होती मित्रांनो, तुम्हाला तो व्हिडिओ टाकला होता। तर ते झाडं त्यांना व्यवस्थित पाणी जिरावं, पाण्याचं सिंचन त्यांच्याजवळ खूप चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून सगळ्या झाडांना आजूबाजूला सगळं उकरून काढलं। थोडं खत पाणी घालण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याला, आणि त्यानंतर जी 2 झाडं बाकी होती त्यांना मी जाडी कुंपण, आपण जे म्हणतो कुंपण आणलेलं नव्हतं, तर त्यांना कुंपण आणलं, त्यांना कुंपण लावलं। आता हे बघा, तुम्ही बघू शकतात त्यांना सगळं मस्तपैकी बांधारा आम्ही छोटा छोटा करून दिला आहे त्या झाडांना। हे अजून परत आजूबाजूला छोटे छोटे जे रोपटं ऑटोमॅटिकली जगलेत निसर्गाच्या सानिध्याने, ते त्यांना पण आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, हे छोटंसं निंबाचं झाड आहे, हे जांभूळ आहे, त्याच्यानंतर हे इथे लावलेले, हा बघा हा आंबा दिसतोय का तुम्हाला, हा बघा आंबा, आणि हा आहे दुसरा आंबा। हे आम्ही काल आणलं हे कुंपण, याला कुंपण नव्हतं तर कुंपण करून याला परत नवीन आळं तयार करून पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला। प्रयत्न तर पूर्ण 100% प्रयत्न करणार आम्ही की झाडं जगली पाहिजेत, कारण झाडं जर जगली तर आपला निसर्ग वाचणार आहे, आपण वाचणार आहेत मित्रांनो। जे काय आहे सगळं निसर्गाच्या सानिध्यामुळे आणि निसर्गामुळेच आहे। आपली वसुंधरा वाचली तर आपणही वाचणार आहोत मित्रांनो। कसं वाटतंय तुम्हाला आमची ही निसर्गाची सेवा? नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। आणि या सेवेमध्ये माझ्यासोबत आज माझी भाची आहे, ती पण मला मदत करते। मी तुम्हाला दाखवतो बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही सगळे जमलो होतो इथं। ही बघा, ही आमची आहे पूजा दीदी। ए दीदी इकडे बघ जरा, ती लाजते थोडी व्हिडिओ बनवतोय म्हणून। आणि विशेष मी तर असतो मुंबईला, पण हे जे माझे मामा आहेत हे त्यांना त्या झाडांना रेग्युलरली पाणी देतात। भले घरामध्ये पाणी 1-2 दिवस लेट येऊ दे, पण झाडांसाठी पाणी ते नेहमी टाकतात। त्यांचे खूप खूप धन्यवाद। मामांसाठी नक्की कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो। चालतंय, चला मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। चलो बाय बाय।